नमस्कार. केटीचम महाविद्यालय नाशिक मराठी विभाग MA भाग 2 सत्र 3. आपला विषय जो आहे लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य. ह्या अभ्यासपत्रिकेतील पहिलं प्रकरण जे आहे लोकसाहित्याचे स्वरूप व व्याप्ती, ह्या प्रकरणाला आज आपण या दुसऱ्या व्याख्यानात सुरुवात करणार आहोत. काल आपण एकूणच अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली. ह्या पहिल्या प्रकरणातील जो उपघटक आहे तो लोकसाहित्याच्या विविध व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये भारतीय अभ्यासक आहेत व हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक हे सर्व भारतीय अभ्यासक त्यांनी केलेल्या व्याख्या आपल्याला विश्लेषणाने त्याची चर्चा करायची आहे. सर्वप्रथम आपण लोकसाहित्याचा उगम आणि विकास याची ओझरती ओळख कालच्या व्याख्यानात झाली. तरी पण आपण पुन्हा एकदा लोकसाहित्याचा विकास जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की लोकांमधून हळूहळू जे काही साहित्य निर्माण झालं किंवा उगम झाला किंवा आदी संतांनी किंवा आपल्या पूर्वजांनी लोकसाहित्याच्या रोपट्याला जे विविध प्रकार दिले, त्यामध्ये लोकगीतं, लोकनृत्य, लोककथागीते, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, लोकसमजुती, लोकप्रथा, लोकभ्रम, धार्मिक विधी इत्यादी प्रकारचे जे काही प्रकार आपण म्हणूया किंवा घटक म्हणूया, यामुळे लोकसाहित्याचा विकास होऊ लागला. मग त्यामध्ये आधी मानव किंवा अतिशय पूर्व जे आहे, पूर्वीचा माणूस जो प्राचीन काळातील, त्याने ह्या लोकसाहित्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. त्यामधून त्याने आपल्या लोकजीवनाच्या लोकप्रवृत्तीची विविध चित्रे रेखाटलेली दिसतात. त्यातून त्याने विशिष्ट संस्कृती निर्माण केलेली दिसते. त्यामध्ये लोकसंगीत, लोककला इत्यादी प्रकारांचा आपल्याला समाविष्ट होताना दिसतो. असे ही लोकसाहित्याचे दालन अतिशय भव्य दिव्य झालेले आहेत. म्हणूनच लोकसाहित्याचा उगम लोकांमध्ये झालेला आपणास दिसतो. लोकसाहित्य हे अशिक्षित लोकांमध्ये निर्माण झालेले असल्याने ते सुरुवातीला अलिखित होते. लिखित स्वरूपात ते उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आलेले आपणास दिसते. अशा पद्धतीने या लोकसाहित्याचा विकास आपणास दिसतो. आपण आता स्वरूप व व्याप्तीचा विचार करता आपल्याला सांगता येईल की अलीकडच्या काळामध्ये लोकसाहित्य विषयाला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील किंवा जगभरातील सर्वच विद्यापीठांमधून याचा अभ्यास होऊ लागलेला आहे. लोकसाहित्य विषयाला प्राधान्य संशोधनाच्या दृष्टीने किंवा अभ्यासाच्या दृष्टीने देण्यात आलेले आहेत. काल आपण बघितलं इंग्रजीमध्ये फोकलोर ह्या पारिभाषिक किंवा ह्या असलेल्या इंग्रजी शब्दाला मराठी पारिभाषिक संज्ञा जी आहे लोकसाहित्य व फोक लिटरेचर याला लोकवाङ्मय. म्हणजे ह्या संज्ञेमध्ये लोक आणि साहित्य ही दोन पदं आपल्याला दिसतात. म्हणजे लोकांचं साहित्य. थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल की लोकसाहित्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमध्येच निर्माण केलेले साहित्य. लोकसाहित्याची निर्मिती लोकांमध्येच झाली आहे. त्यामुळे त्या लोकसाहित्याचा रचनाकर्ता हा कोणी एक व्यक्ती नसतो, तो अनामिक असतो, माहीत नसलेला हा असा असतो. कारण ही सामूहिक कृती आहे, सामूहिक निर्मिती आहे. लोकसाहित्यातून लोकजीवनाचे समग्र दर्शन आपणास घडतेच.
लोकसाहित्य हे अलिखित अक्षर वाङ्मय आहे. आता त्याला लिखित स्वरूप प्राप्त झालेले आहेत. अनेक अभ्यासकांनी त्याचं संकलन करून अनेक ग्रंथ तयार केलेले आहेत. लोकसाहित्याचे स्वरूप कसे आहे, लोकसाहित्य म्हणजे काय, ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी जे संशोधन केले आहे, या संदर्भात काही पाश्चात्य आणि पौरात्य विचारवंतांनी लोकसाहित्याच्या व्याख्या, लक्षणे विशेष सांगितलेल्या आहेत. त्याचा थोडक्यात परामर्श आपल्याला या व्याख्यानात घ्यायचा आहे. म्हणजे पुढे आपल्याला व्याख्या संपल्यानंतर त्या व्याख्यांमधून आपल्याला साम्यभेद, लोकसाहित्य, ललित साहित्य, लोकसाहित्याची अभ्यास परंपरा, प्रयोजने, उत्पत्तीविषयी, उपपत्ती, लोकसाहित्य, समाज जीवन, सामाजिक शास्त्रे व लोकसाहित्य यांचा अनुबंध, या सगळ्या घटकांचा एक ओझरता परिचय कळत नकळत आपल्याला ह्या व्याख्यांमधून येतो. ह्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत, आपापल्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामधून आपल्याला लोकसाहित्याच्या सर्व लक्षणांचा आणि वैशिष्ट्यांचा एक प्रकारे आढावा घेतला गेल्याचं दिसून येतं. अशी एकच एक व्याख्या आपल्याला सर्वांग परिपूर्ण अशी मिळणार नाही. सर्वच एकत्रितपणे जर आपण त्याचा विचार केला तर आपल्याला लोकसाहित्याचं स्वरूप लक्षात यायला मदत होईल. चला आपण आता अभ्यासकांच्या ज्या व्याख्या निर्माण केलेल्या आहेत त्यांचा अभ्यास किंवा त्या व्याख्या आपण बघूया. प्रथम आपण भारतीय अभ्यासक बघणार आहोत. मराठीतील लोकसाहित्याचे गाडे अभ्यासक रामचंद्र चिंतामण ढेरे. ते म्हणतात, लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे प्राथमिक आणि प्रमुख साधन आहे. जर आपल्याला लोकसंस्कृती अभ्यासायची असेल, तिचा अभ्यास करायचा असेल, तर लोकसाहित्य हे प्राथमिक साधन आहे. हे खरेच, परंतु लोकसाहित्येतर वाङ्मयीन सामग्रीतून लोकसंस्कृतीच्या प्रदीर्घ प्रभावाचे समग्र दर्शन घेता येते. आता लोकसाहित्येतर वाङ्मयीन जे ललित साहित्य आहे किंवा इतर जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आता लोकसंस्कृती यायला लागली. लोकसंस्कृती आली म्हणजे लोकसाहित्य आलेच. विद्यमान लोकसाहित्य आणि लोकाचार यांची आधारशिला प्रदीर्घ परंपरेची असते, हे यात शंका नाही. परंतु या आधारशिलेचे साक्षात दर्शन घडवणारे कितीतरी लोकसाहित्य नाहीसे झालेले असते. अनेक लोकाचाराचे प्रचलन थांबलेले असते. अनेकात परिवर्तने घडलेली असतात. कालोखामध्ये ही परिवर्तनं आहेच. ती लोकसाहित्य हे आता ललित साहित्यातही दिसू लागलेले आहेत, आधुनिक साहित्यामध्ये दिसू लागलेले आहेत, कथा कादंबऱ्यांमधूनही दिसू लागलेले आहेत. म्हणजे लोकसाहित्येतर साहित्य किंवा लोकसाहित्येतर वाङ्मय. तर एकूणच लोकसाहित्य हे संपूर्ण वाङ्मयामध्ये किंवा साहित्यामध्ये कळत नकळत प्रगट होते, असं रामचंद्र ढेरे यांचे मत इथे ते मांडतात. दुसरे अभ्यासक आहे चिंतामण गणेश कर्वे. त्यांची व्याख्या आहेत, इतर अनेक शास्त्रांप्रमाणे लोकसाहित्य हेही पाश्चात्य पंडितांनी एक अभ्यासनीय शास्त्र बनवले आहेत. पुरातन काळापासून चालत आलेले व बहुधा तोंडी असलेले वाङ्मय, गाणी, म्हणी, कोडी यांना त्यात स्थान आहे. अतिशय साधी सोपी व्याख्या आहे. इतर शास्त्र जे आहेत, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, त्याप्रमाणे लोकसाहित्य हे पाश्चात्य पंडितांनी एक अभ्यासनीय शास्त्र बनवलेले आहेत. लोकसाहित्याचा अभ्यास हा पाश्चात्य देशातच प्रथम झाला. नंतर त्याची प्रेरणा घेऊन भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. तर हे तोंडी असलेले वाङ्मय मुखोद्गत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली गाणी, म्हणी, कोडी यात त्यांना स्थान असते, असं त्यांचे म्हणणे आहे. नंतरचे अभ्यासक आहे डॉक्टर नांदापूरकर. ते म्हणतात, लोकसाहित्य म्हणजे माझ्या दृष्टीने तरी लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले जे वाङ्मय
तेच होय. याचा करता लोकच, अर्थात अज्ञात अशी लोकमानसातील व्यक्ती, यास्तव लोकांनी केलेले, लोकभाषेत केलेले आणि लोकांच्या परंपरेने चालत आलेले जे वाङ्मय तेच लोकवाङ्मय होय. वाङ्मयाच्या ह्या प्रकारात लोककथा, कहाणे, आहाणे, उखाणे आणि लोकगीते येतात. पुन्हा ते लोक आणि लोकांनी निर्माण केलेले, लोकमानसातील व्यक्ती, लोकभाषेत केलेले, लोकांच्या परंपरेने चालत आलेले ते लोकवाङ्मय. मौखिक परंपरा इथेही व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे लोक हा प्रामुख्याने त्यांनी लोकभाषेत केलेले ही दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसते. मौखिक परंपरा हे तिसरे वैशिष्ट्य दिसतं. लोकांच्या परंपरेने चालत आलेले हे चौथं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. आणि मग त्याद्वारे जे वाङ्मय निर्माण होतं त्यातले प्रकार जे आहेत ते लोककथा, कहाणे, आहाणे, उखाणे, लोकगीते. लोकगीतांचे प्रकार, कहाणे म्हणजे काय, आहाणे म्हणजे काय, उखाणे म्हणजे काय, हे आपण पुढील प्रकरणात विस्ताराने अभ्यासणार आहोत. थोडक्यात लोकसाहित्यात कुठले कुठले घटक येतात याचं विश्लेषण ते सांगतात. नंतर डॉक्टर सरोजिनी बाबर हे म्हणतात, विविध प्रकारच्या जातिवंत सौरविलासांनी शिंगारलेली व अशिक्षितांनी कित्येक वर्षामागे रचले असताही केवळ पाठांतराच्या बळावर पिढ्यानपिढ्या आपल्या नवनवन उन्मेषशालिनी तेजाने पुढच्या पिढीला उत्तेजित करणारे ते लोकसाहित्य होय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे, परंतु त्यात पुन्हा नाविन्याने दुसऱ्या पिढीने त्यात नवीन काही शोध लावला, नवनिर्मिती काय केली, ते पुन्हा नवनव उन्मेषशालिनी तेजाने पुढच्या पिढीला उत्तेजित करणारे लोकसाहित्य. केवळ पाठांतराच्या बळावर, जेव्हा लिखित स्वरूपात हे साहित्य नव्हतं, म्हणजेच अशिक्षित लोकांनी कित्येक वर्ष मागे रचलेले साहित्य म्हणजे लोकसाहित्य. डॉक्टर प्रभाकर मांडे यांची व्याख्या अशी आहे, लोकसाहित्य लोकप्रतिभेचा आविष्कार असतो. तसेच लोकांच्या पारंपरिक जीवनाचा संदर्भ त्यात दडलेला असतो. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असते, त्यातून समाजमानस अभिव्यक्त होतो. अशा पद्धतीने लोकसाहित्याची व्याख्या ते करतात. आविष्कार, लोकप्रतिभेचा आविष्कार तर हे तर त्रिकालबाधित सत्य आहेत. कारण जे निसर्गात घडतं, जे लोकांच्या मनामध्ये दडलेलं असतं त्याचा आविष्कार करणं, लोकांच्या पारंपरिक जीवनाचा संदर्भ, परंपरा काय आहे, कशा पद्धतीने त्यांचं जीवन आहे, कशा पद्धतीने संस्कृती आहे, लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार आणि त्यातून समाजमानस व्यक्त होते, असे मांडे सर म्हणतात. नंतर डॉक्टर गंगाधर मोर्जे, लोकसाहित्य हा केवळ मौखिक स्वरूपात परंपरेने चालत आलेला वाङ्मय प्रकार नाही, उलट मौखिक आशय, विधी, संबंधित कृती व अभिनय यांच्याद्वारा सादर केलेला तो प्रयोग असतो. तो प्रयोग श्राव्य व दृश्य असतो. म्हणजेच लोकसाहित्य ही प्रयोगात्मक कला आहे. येथे हे साहित्य म्हणजे केवळ वाङ्मय असा मर्यादित अर्थ घेऊन चालणार नाही. म्हणजे वाङ्मय म्हणजेच लोकसाहित्य असं ते म्हणत नाही. तर ही परंपरा मौखिक, की त्यामध्ये विविध विधी, आशय, कृती, अभिनय यांच्याद्वारे सादर केलेले जे प्रयोग असतो तो प्रयोग श्राव्य दृश्य असतो, ते म्हणजे लोकसाहित्य, प्रयोगात्मक कला, याला ते लोकसाहित्य असं म्हणतात. आता आपण मराठी लोकसाहित्य अभ्यासले. आता हिंदी लोकसाहित्य अभ्यासक आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यामध्ये डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल यांनी हिंदीत केलेली व्याख्या लोकसाहित्याची आपण बघूया. लोकवार्ता एक जीवित शास्त्र है. सहानुभूति के साथ उसका अध्ययन अपनी संस्कृति के भूले पंथों का उद्घाटन कर सकता है. लोक का जितना जीवन है उतना ही लोकवार्ता का विस्तार है. लोक में बसने वाला जन, जन की भूमि और भौतिक जीवन तथा तीसरे स्थान में उस जन की संस्कृति, इन तीनों क्षेत्रों में लोक के पूरे ज्ञान का अंतर्भाव होता है और लोकवार्ता का संबंध भी उन्हीं के साथ है.
तर अशा पद्धतीने यांनी लोकवार्ता की लोक का जितना जीवन उतना ही लोक वार्ता का विस्तार, अशा पद्धतीने ते ह्या लोकसाहित्याची व्याख्या करतात. डॉक्टर सत्येंद्र, हम अपने दृष्टि से कह सकते हैं कि लोक मनुष्य समाज का वर्ग है जो अभिजात्य संस्कार, शास्त्रीयता और पांडित्य की चेतना अथवा अहंकार से शून्य है और जो एक परंपरा के प्रभाव में जीवित रहता है. ऐसे लोक की अभिव्यक्ति में जो तत्व मिलते हैं वे लोक तत्व कहलाते हैं. ऐसे लोक का साहित्य लोकसाहित्य आहे. याने लोकांच्या अभिजात संस्कार असतील किंवा परंपरा असेल याचं समावेश आपल्या या व्याख्यामध्ये केलेला आहे. डॉक्टर कृष्णदेव उपाध्याय, सभी दृष्टियों से विचार करने पर फोकलोर के व्यापक अर्थ को प्रकाशित करने वाला एकमात्र शब्द लोकसंस्कृति ही ठहराता है. अंत लोकसाहित्य के विद्वान इस शब्द को ग्रहण कर इसका व्यवहार तथा प्रचार जितनी शीघ्रता से करे उतना अच्छा है. हिंदी में लोकवार्ता शब्द ने जो अव्यवस्था और गड़बड़ी पैदा कर दी है वह लोकसंस्कृति शब्द के प्रयोग से सदा के लिए नष्ट हो जाएगी तथा लोकसाहित्य एवं लोक संस्कृति से पार्थक्य को सरलता से समझा जा सकेगा. आता यांच्या दृष्टीने लोकसाहित्याच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहे त्याला एक प्रकारे त्याच्यावर ते आक्षेप घेतात की अशा व्याख्याने किंवा अशा पद्धतीने जर लोकसाहित्याची व्याख्या करू लागले तर त्यामध्ये एक प्रकारे मर्यादा येऊन जातात. म्हणून लोकसंस्कृति शब्द प्रयोग से सदा के लिए नष्ट हो जाएगी किंवा हिंदी में लोकवार्ता हा मराठीमध्ये जसा लोकसाहित्य हा शब्द आहे तसा हिंदी में लोकवार्ता हा शब्द ते वापरतात आणि त्यानेच नेमकी गडबड केली असं ते सांगतात. हे त्यांचं मत आहे. अशा पद्धतीने मराठी अभ्यासक, मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक अभ्यासकांच्या व्याख्या इथे अभ्यासलेल्या आहेत. तरी पण लोकसाहित्य ह्या बाबतीत आपल्याला अजून काही सांगता येऊ शकते. कमलाबाई देशपांडे यांचे मत आपल्याला सांगता येईल की त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसाहित्य ही स्त्रीनिर्मित होते. स्त्रीनिर्मित, मात्र लोकसाहित्य ही स्त्रियांची निर्मिती नाही, तेथे स्त्री पुरुषांची निर्मिती आपल्याला दिसते. लोकसाहित्य लिपिबद्ध नाही, ते निसर्ग निर्मित, मानवाच्या प्रकृतीशी संबंधित उत्स्फूर्तपणे निर्माण झालेले अलिखित असे. त्यामुळे लोकसाहित्य हे भारताच्या आदिसंतानाचे अस्सल वाङ्मय आहे. हे आदिसंतान म्हणजे आपले पूर्वज. प्राचीन काळ भारतातील भिल्ल, बंजारा, कोरकू, नागा, माडिया, गोंड, वारली यासारख्या आदिवासी म्हणजे लोकसाहित्याचे आदिसंतान. त्याचप्रमाणे दऱ्याखोऱ्यात हिंडणाऱ्या वन्य जमाती म्हणजेच वेगवेगळ्या जाती जमाती, त्यामध्ये वैदू असेल, कैकाडी असेल, महार, मांग इत्यादी लोक खऱ्या अर्थाने लोकसाहित्याचे वारसदार असं त्यांचं मत आहे. तरी पण हेही त्यामध्ये समाविष्ट होतातच. म्हणून लोकसाहित्याच्या बाबतीत आपण विविध व्याख्या आता बघितल्या. तर आज आपण इथे थांबतो आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण आज राहिलेल्या काही व्याख्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.